सकाळी सकाळी उठून किचन मध्ये आले खरी, पण काय करू खरं तर काहीच कळत नाही. ठेवला तर पण पाणी कमी तर नाही ना पडणार. एक मिनिट. अभि, आई, चंदू, बाबा, माधुरी. चहा कमी पडेल वाटतं. एक काम करते, आधी आईंना विचारून येते मी. माधुरी, छकुली झोपली असेल तर जरा येतेस का? आई, अरे आई, हा मी चहाचा आधण ठेवलाय, पण पाणी नेमकं किती घालू मला काय अंदाज नाही आला. सगळे घेणार आहेत ना चहा? हो, सगळे घेतील. पण अगं मला वाटलं झोपली असेल अजून. कशाला उठलीस एवढ्यात? नाही नाही, माईने सांगितलंय मला, नवीन सून आहेस तर जरा लवकर उठत जा. माई म्हणायची, ज्या घरातली सून लवकर उठणारी असेल ना त्या घरात सुख आणि आनंद येतो. आणि तुम्हाला खरं सांगू काय, मला आपल्या घरातल्या सगळ्यांना सुखी आणि आनंदी बघायचंय. आणि मला तुला सुखी बघायचंय, आनंदी बघायचंय. शमिका, हे क्षण असतात ना, सोनेरी क्षण असतात, परतून कधीच येत नाही ते. जा अभिला उठव, उठव त्याला. त्याच्या बरोबरचा तुझा वेळ सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. आई, देवा, खरंच मला कधीच असं वाटलं नव्हतं की एक मुलगी अमेरिकेतून इथे येईल, ती माझी सून होईल आणि ती इतकी गोड आणि गुणी असेल. मला माहिती आहे, ही सगळी तुझीच लीला आहे. अशीच कृपा कायम असू दे देवा. दूध घेतलं पाहिजे हळदकर. दूध कुठे ठेवलं ह्यानी? दूध घेऊन आंघोळीला जाऊया.
काय करतो? असं करतात का? असं करतात का? तू एवढी प्राजक्ताच्या फुलासारखी टवटवीत दिसते सकाळी आणि असं करतात का? रोज असे ओले केस झटकत माझ्या समोर जर उभी राहिलेस तर मी काय डोळे बंद करून बघत राहायचं? त्यापेक्षा एक काम कर ना, मी मला हवं ते करतो, तू डोळे बंद कर. अभि, खूप खोडकरस तू. अच्छा, मला वाटलं नव्हतं तू असं असशील. मलाही वाटलं नव्हतं तू एवढी रोमॅन्टिक असशील. काल रात्रीनंतर बरेच साक्षात्कार झालेत ना आपल्याला. अभि, आता ह्या पातेल्यात पाणी कोणी ठेवलं? आई गं! आई! आई देवा! आई देवा! आई गं! काय झालं? आई गं! शमिका, पटकन माझ्या ड्रॉवर मध्ये क्रीम आण. नको, मला कुणाच्या हातून काही नकोय. आई गं देवा, परमेश्वर! तू आधी शांत हो बघू. आई, आई. हे कसं झालं मला सांग तरी. अरे, कुणीतरी सकाळी सकाळी पातेल्यात पाणी गरम करून ठेवलं होतं. आई, आई. अरे, मी त्या पातेल्यातून रोज दूध गरम करते आणि हळद टाकून पिते. ठाऊक नाहीये का? मेघना, माधुरी, कोणी उकळवत ठेवलं होतं पाणी? आई गं, आजी, आई, आई, आई. आजी, ते मी चहासाठी पाणी उकळायला ठेवलं होतं आणि मला अंदाज नाही किती कप ठेवायचा, म्हणून मी आईंना विचारायला गेले. आणि तुला कोणी सांगितलं होतं आगाऊपणा करायला? कोणी सांगितलं होतं? एक काम धड करता येत नाही, काम येत नाही तर कशाला कडमडतेस का? अक्कल आहे की नाही तुला? आई गं, अरे आजी, दुखतंय रे मला. आजी, माझं चुकलं, प्लीज खरंच मला माफ करा, प्लीज. आय एम सॉरी. आजी, एक शब्द बोलू नकोस तू. तांदळट कुठची? आई गं, आता हे रोजच होणार आहे या घरात. आई, आई. अरे, आग होते रे माझी अभि. जी, शांत हो. माझ्या हातून क्रीम लावून घेशील, बरं वाटेल तुला. पाणी पी आधी. शमिका, माझ्या ड्रॉवर मधून क्रीम आण प्लीज. माझ्या ड्रॉवर मध्ये. अरे, मला आग होते रे खूप. चल, ये माझ्या. आई गं, ये. खूप दुखते रे. ये आजी, काही होणार नाही. आई. सावकाश. अरे बाबा. हो, काही होणार नाही. उठ. आई देवा. थोडंसं भाजलंय आपण त्याला. मला ये. आग होते रे माझी खूप. आई गं, देवा, परमेश्वर. आजी बरं वाटेल. चालीस का शांत? आता कसलं शांत वाटते? आता सगळी शांतता गेली या घरातली. पुन्हा नाही येणार आहे. तरी मी तुला सांगत होते, पुन्हा सांगत होते, काही काही माणसं मनाने चांगली असतात पण त्यांच्या मागे शुक्ल काष्ट असतात. ते जिथे जिथे जातात ना, तिथे तिथे गोंधळ घालतात. कुणाचे हात भाजतात, कुणाची घरं जळतात. हातावरचे व्रण जातील रे काही दिवसांनी, पण मन होरपळतील ना, ते व्रण नाही जाणार. कळलं ना? आजी, पुरे ना आता. जाऊ दे, मोरो. माझ्या नशिबात आहे ते होणार आहे. ऐक, मला आंघोळ करायची आहे, पूजा करायची आहे. ऐक, आई आई आई, माझी पूजा काही थांबणार नाहीये ना. मला जायलाच हवं. ऐक देवा, ऐक. बस. मी खरंच मुद्दाम नाही केला. माझ्याकडून चुकून झालं. माझं खरंच चुकलं, मला माहितीये, पण मी खरंच मुद्दाम नाही केलं. अगं नाही. शमिका, बाळा, किती रडशील? अगं, असे प्रसंग येणारच कधी ना कधी. हे बघ, संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागतच. कधी भांडं पडणार, कधी पाणी सांडणार. आणि त्यात आपलं भांड काचेचं असलं की मग झालंच. हो की नाही?
हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, आपल्या तिथल्या आणि इथल्या घरात फरक आहे की नाही? तिथलं घर मोठं होतं पण माणसं इनमिन 4च होती, हो ना? आणि इथे नेमकी उलटी परिस्थिती आहे. खोल्या छोट्या आहेत पण माणसं जास्त आहेत. एक म्हाताऱ्या बाई आहेत आपल्या घरात, एक बाळ आहे. आपणच त्यांची काळजी घ्यायची की नाही? मग आपल्यालाच थोडं जास्त जबाबदारीने वागावं लागेल ना. आता वाईट वाटून घेऊ नकोस. पहिल्या दिवशी मला वाटलं आता चहा बिया मिळेल काहीतरी नवीन सूनबाईंकडून, तेवढाही मिळणार नाही का? अभि, किती छळतोस रे तिला. शमिका, जा तुम्ही दोघं तयारी करा, आपल्याला देवीच्या दर्शनाला जायचंय ना. आणि आंघोळ कर रे. हो, मी चहा करते. बास आता, अचानक रोडस. झालीस शांत? बाय द वे, आज खूप सुंदर दिसतेस. वेगळाच ग्लो आला का? अशी रोज उठवायला लागलीस ना मला, तर मला कामावर जाणं अशक्य होईल. झालीस शांत की तुलाही लावू मला? आजी, अरे शर्ट उसवलाय माझा. अरे बापरे. बरं, 1-2 मिनिटात मी सुई दोरा आणते. बघू कुठे उसवला शर्ट. शर्ट नाही उसवलाय, माझ्या एवढ्या गोड बायकोच्या डोळ्यातलं पाणी बघून मन उसवलंय माझा. ते कसं शिवणार आहेस? कसं? तुझ्या हसण्याच्या धाग्यांनी. तुझ्या हसण्यानं माझ्या मनावर अशी काही शिवण घाल ना की परत उसवलं नाही पाहिजे ते. करशील ना? की धागा संपलाय? आशाच संपली माझी. मला खरंच माहित नाही आजींना मी आवडेन की नाही. खरं तर चूक माझीच होती. मुळात मीच भांड खाली उतरवून ठेवायला हवं होतं. शमिका, हे बघ, जे झालं ते झालं. आजीला त्या गरम पाण्यामुळे जेवढे चटके लागले नसतील तेवढं तिच्या बोलण्याने तुला मनाला चटके दिलेत तिने. आता सगळं विसरून जा. एक काम कर, आता पुढचे काही दिवस किचन मध्ये जायचं असेल तर आई बरोबरच जा, म्हणजे काही गडबड होणार नाही. ओके, चला आता हसून दाखवा मला थोडंसं. थोडं लेफ्ट साइडने. अरे राईट साइड राहिली की. आशू, हॅलो. हॅलो शमी, कशी आहेस तू? मी ठीक आहे. तू कशी आहेस? मी बरी आहे ग. तू नाही आहेस ना म्हणून सकाळ झाल्यासारखीच वाटत नाही. इकडे सगळे ठीक आहेत. घरी सगळे कसे आहेत? सगळे ठीक आहेत. डॅड कसे आहेत ग? डॅड ठीक आहेत ग. सकाळी उठायला उशीर तर नाही केलंस ना? हो, आणि चहा बिया केलास ना? हो केला ना. तू काही काळजी नको करूस. हा बरं ते सोड. अभि कसा आहे? अगं आशुधी, खरंच मी खूप लकी आहे. मला अभिसारखा पार्टनर मिळाला. तो आहे म्हणून सगळं ठीक चाललंय. त्याच्या मदतीने सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करते मी. बरं चल, मी नंतर फोन करू का? मला बाहेर जायचं जरा. कुलदैवताच्या दर्शनाला चाललोय ना आम्ही. मी तुला नंतर फोन करीन. हा अच्छा ठीक आहे. टेक केअर. ठीक आहे, बाय.
आजचा दिवस खूप चांगला आहे. आजच्या दिवशी मनोभावे पूजा करणाऱ्यांची इच्छा पूर्ण होते. संतती संपत्ती प्राप्त होते. परस्परांमधील संबंध दृढ होतील. पाहिलंस मेघना, गुरुजींनी सुद्धा किती छान सांगितलं. शमिकाच्या येण्याने सगळं छान होणार आहे. आहेच गुणाची माझी सून. आपल्या अभिला आणि आपल्या घराला शमिका छान सांभाळणार आहे. हो की नाही रे? हो. देव्याहते तत्र महासुरेन्द्रे सेन्द्रासुरावन्नि पुरोगमास्तां कात्यायनीं तुष्टुवृष्टलाभात् विकाशी वक्त्राब्ज विकासिताशा देवी प्रपन्नारति हरे प्रसीद प्रसीद मातर जगतोऽखिलस्य प्रसीद विश्वेश्वरी पायि विश्वं त्वमीश्वरी देवी चराचरस्य आधारभूता जगतस्त्वमेका मयि स्वरूपेण यत स्थितासि अपां स्वरूपस्थितया त्वयैतदाप्यायते कृत्स्नमलङ्घ्यवीर्ये त्वं वैष्णवी शक्तिरनन्तवीर्या विश्वस्य बीजं परमासि माया सम्मोहितं देवि समस्तमेतत्त्वं वै प्रसन्ना भुवि मुक्तिहेतुः विद्या समस्तास्तव देवि वेदा श्रियः समस्ता सकला जगत्सु त्वयैकया पूरितमम्बयैतत्का ते स्तुतिस्तव्य परापरोक्तिः महागणपते स्मरणं मुदाकरात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरावतंसकं विलासि लोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशितेव दैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् आदित्यादिनवग्रहा शुभकरा मेषादयो राशयो नक्षत्राणि सयोगकाश्च तद्देवतास्तद्गणा मासाब्दारे तवस्तथैव दिवसा सन्ध्यास्तथा रात्रयाः सर्वे स्थावरजङ्गमा प्रतिदिनं कुर्वन्तु वो मङ्गलम् सूर्यशौर्यमथेन्दुरुच्च पदवीं सनमङ्गलं मङ्गलं सदबुद्धिं च बुधो गुरुश्च गुरुतां शुक्रसुखं शंशनि श्रीजगदम्बिकायै नमो नमः स्वाहा. गुड मॉर्निंग शमिका. बेटा उठलीस का? बबलू, 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 ही शमिका मॅडमची ही रूम अशीच मेंटेन करून ठेवा. ती पुन्हा जेव्हा केव्हा इथे येईल ना, तिला ही रूम अशीच व्यवस्थितच दिसू दे. या.
फाईन फाईन, थँक्यू सो मच. आणि ते आपल्या नवीन कपलसाठी एक सरप्राईज.